राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप माता लोचनी वाह रूप माता लोचनी हरि रूप माता लोचनी रूप
Thank you.
याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योन्यहस्ताशरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंगलभावना मंगलहारी द्रववसुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। महायोग पीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरु प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्री जगतवंदनीय जगद्गुरु सर्वश्रेष्ठ देहनिवासी तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा उपदेश प्रकरणातील नैमित्तिक सेवेमधील विशेष स्वरूपाचं महत्त्व स्वयं स्वतः आलेला अनुभव आजच्या अभंगामधून प्राप्त करतात। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असं एक वक्तव्याचं कर्तव्य आहे। आज ज्यांच्या गोड जेवणानिमित्त असलेला हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये असलेला हा कार्यक्रम की श्री जनार्दन रामरावजी बेटकर यांच्या गोड जेवणानिमित्त असलेली ही सेवा आहे। त्यांचेच विनीत असलेले श्री विठ्ठल जनार्दनराव बेटकर असा हा परम पावन योग घडून आलेला आहे। कार्यक्रमाचा सुंदर महाराष्ट्रामधील नामवंत गुणीजन मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। सर्व ज्यांच्या नुकतीच आपल्या मुखामधून चाल ऐकली सुंदर अशी महाराष्ट्रामधील महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर बी ज्यांनी आपलं नाम विख्यात केलंय संगीत विशारद संगीत अलंकार उद्धव महाराज आळंदीकर म्हणलं तरी आता काय हरकत नाही। नाही शेवटी परभणीचं वैभव आहे पण आपले भाचे मध्ये मोठे आनंद आहे। पण खरं सांगायचं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीमध्ये जाऊन टॉप 10 मध्ये नाव करून घेणं म्हणजे हे मोठं परम सौभाग्य आहे। हे आपला स्वाभिमान आहे, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आहे। उद्धव गुरुजी त्यांना नुकतीच ज्यांनी साथ केली ते संगीत विशारद आपल्या परिसरातलं रत्न
निश्चित रूपानं महाराज ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर सगळे मंत्रमुग्ध होतात ते असे असणारे परमस्नेही परम आदरणीय पंढरनाथ भाऊ कदम. गोड अशी चाल त्यांनी साथ केली. सुंदर त्यांना पखावत साथ मृदंग मणी श्री आमचेच नावकरी आदरणीय परमस्नेही परम मित्र दोघं एकाच नावाचे आहे की नाही. कृष्णा महाराज बोरकडे आपल्या परिसरातलं वैभव जोरदार टाळी होते एकदा महाराज. गोड असं त्यांनी साथ केली. सर्व गावातील जमलेली भाविक भक्त मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी गोड अशी साऊंड सिस्टीम. कृष्णा सिस्टीमवाला बी मालक कृष्णाच आहे की नाही. आता इथं तीन तीन कृष्ण आल्यावर आणि त्याच्यामध्ये पुन्हा उद्धवाची साथ असल्यावर आणि त्याच्यामध्ये पुन्हा पंढरनाथ भगवंताचा आशीर्वाद असल्यावर काय योग आलाय घडून महाराज. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तीर्थक्षेत्र ब्रह्मपुरीमध्ये वा जोरदार टाळी होते एकदा महाराज. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्मपुरीमध्ये नाम संघाचा ज्ञानाचा सागर समोर आहे असं यूट्यूब चॅनल ज्ञानाचा सागर. जोरदार एकदा टाळी होत्या सर्व ह्या मंडळीसाठी. असं सुंदर परम पावन योग घडून आलेला आहे. गावातील सर्व नवतरुण योग मित्रमंडळ आहेत. सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ परम नागरिक सर्व अगदी लहान्यापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सगळे उपस्थित आहेत ह्या कार्यक्रमाला. आणि ज्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे त्यांचं नाव बी जनार्दन आहे की नाही. त्याच्यासाठी ज्यांचं आयुष्य परमार्थामध्ये गेलं महाराज. वा विठाला 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 असा परम पावन योग घडून आलेला आहे. आजची ही सेवा सद्गुरू मोतीराम महाराजांची सेवा आहे. वैकुंठवासी गुरुवर्य मोठ्या महाराजांची बाबांची सेवा आहे. जसे सेवा पाहितलं सद्गुरू भगवंत बाबा सद्बुद्धी देतील त्याचप्रमाणे तुम्हा सर्व ज्ञानवंत मायबापांच्या समोर अगदी अल्पशा कालावधीमध्ये सर्वजण मिळून मोठ्या प्रेमानं सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. याजसाठी केला होता ठहास शेवटचा दिवस दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा शेवट कशा स्वरूपानं व्हावा हे महाराजांनी अभंगातून दर्शवून दिलेले जगद्गुरु तुकोबारायांनी. मग तुमचा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न खेळत असेल महाराजांचा शेवट कशा स्वरूपानं झालेला असावा जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराजांनी तो सुद्धा अनुभवला. चाड धरीत असो शेवट तो होतो. या महाराजांना अनुभव आला असेल निश्चित रूपानं. या समोर या. विठाला 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 या स्वयं स्वतः महाराजांनी अनुभवला असेल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ओ महाराजांनी शेवट कशा स्वरूपानं माणसाचा कशा स्थितीनं व्हावं माणसाचा. नाहीतरी विचार जर केला तर ह्या भूतलावर ह्या पृथ्वी तलावर आलाय त्याचं जाणं निश्चित रूपाने मग तुम्ही असो मी असो कोणी असो
एक ना एक दिवस जायचे महाराज. भले भल्यांचे विचार जर केले तर महान पुरुषांचे सुद्धा महाराज असे काही संकल्प होते, असे काही मनोरथ होते की ज्यांचे मनोरथ परिपूर्णतम झाले नाही तर तुमचे आमचे सर्वसाधारण जीवात्म्याचे मनोरथ कशा स्वरूपानं पूर्ण होतील. महाराज लंकाधिपती रावणाचे बरेचसे काही मनामध्ये काय होते, संकल्प होते, या मनोकामना होत्या की अशा अशा स्वरूपानं मी महाराज समुद्राचं पाणी काय करील, गोड करून टाकेल. स्वर्गामध्ये चढण्यासाठी काय करील, जिना करील भारी नंबर 1चा म्हणले. पण विचार जर केला तर म्हणले सुवर्णाला काय आणील, सुगंध आणेल. पण आणला का सुगंध. महाराज असा एकही संकल्प पूर्ण झाला नाही. मग कोणाचा आता तो रावण म्हणजे काय साधारण पुरुष थोडी होता महाराज. रावण म्हणजे जे ब्रह्मदेवासारखे ज्याच्याजवळ वेद वाचायला समोर होते, मग त्या रावणाची ख्याती काय असेल महाराज. विठाला 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 ज्याचं ये नाही त्याचं जाणं निश्चित रूपाने महाराज. उपजाल्या पिंडा मरण सांगा मरते होते सबे मरते होते सबे उपजाल्या पिंडा मरण सांगा जोरदार टाळी होऊ दे एकदा. यालाच म्हणतात एका बॉल मध्ये 4 रन कशी काढायचे. एक साथ किती टाकले, 8. विठाला विठाला. आता एवढं प्रमाण म्हणलं की सगळं कीर्तन चालू याच्यामध्ये महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला. हो एवढंच नाही, येथे नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. हो जेवढे बी विचार जर केला तर महाराज ज्याचं हे नाही त्याचं जाणं निश्चित रूपाने. एवढं लक्षात घ्या की सांगायचं तात्पर्य, परंतु जाण्या जाण्यामध्ये फरक आहे की नाही. जाण्या जाण्यामध्ये फरक आहे. काही काही लोक येतात जातात, काहीच उपयोग नाही मनुष्य जन्मामध्ये येऊन.
उपयोग आहे का? अहो पायीतलं पशु पक्षी बी प्राणी बी जीवन जगायलेत, ते बी आयलेत, त्यांना कळायले सकाळी रोज उठणं, खाणं पिणं, बसणं राहणं, एक दिवस शेवटी निघून जाणं आहे की नाही. पण जाण्यामध्ये फरक आहे की नाही. 84 लक्ष येऊन याच्यामध्ये जे पाहितलं हे मानव देह एवढा श्रेष्ठ आहे. विचार केला तर संत महात्मे एवढंच नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संपूर्ण हेच गातात महाराज. विचार जर केला तर संपूर्ण विचार केला तर महाराज एक दिवस निश्चित रूपानं जाणे, पण जाण्यामध्ये फरक आहे महाराज. त्याच्यासाठी माणसानं जावं कसं. उत्तम तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हो, माणसानं जीवन कशा स्वरूपानं त्या सर्व सत्पुरुषांकडे पाहून माणसानं जीवन जगावं. तुका म्हणे जियावे सतकीर्तीने बरवे. हो काय महाराज, कीर्ती रूपी माणसानं माणूस किती वर्ष जगला याला जास्त महत्व आहे का? माणूस कसा जगला याला जास्त महत्व आहे. आयुष्याचा एक क्षण वा न मिळे कोटी देता स्वर्ण. वा विचार केला तर माणसाचं बस तिथंच माणसाचा रिझल्ट आहे. आता म्हणतात ना ते जुने माणसं म्हणायचे हातच्या कंगू आरशाल म्हणले काय बघायचं काम आहे महाराज. कारण माणूस आयुष्यभर कशा स्वरूपानं जीवन जगला हे तिथंच माणसाच्या पावतीचे लगेच पाहितलं लेखाजोखी महाराज. आणि तिथंच माणसाचं कळतंय. त्याच्यासाठी हे प्रमाण जे आहेत हे सत्पुरुषांना लागू होतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मग ह्या सत्पुरुषांचं जीवन बघा, यांचं जीवन बघा. आज ज्यांच्या गोड जेवणानिमित्त असं नियोजन आहे, गोड असं नियोजन केलेले आमचे सर्व विचार जर केलं तर हे त्यांचे सुपुत्र विठ्ठल जनार्दनराव बेटकर, आणि ज्यांचं नाव जनार्दन आहे त्यांचं संपूर्ण आयुष्य परमार्थामध्ये गेलेलं आहे महाराज. परमार्थाशिवाय दुसरं काही नाही. मोठ्या महाराजांच्या सानिध्यामध्ये सहवासामधले ते ज्यांनी भजन केलं, ज्यांनी गावामध्ये हरिपाठ पाहितलं, सगळं परमार्थ महाराज. मग त्यांच्या जीवनासाठी जर विचार केला तर बस हे एकदा जोरदार टाळी होते महाराज जनार्दन महाराजांसाठी. संपूर्ण आयुष्यभर परमार्थ केला माणसानं. परमार्थ केलेला हा व्यर्थ जात नाही, एवढं लक्षात ठेवा. परमार्थ केलेला कधी व्यर्थ जात नाही गुरुजी. कारण माणसाचं एखाद्या दिवस माणसाला सोडता सोडता कमी जास्त अधिकतम आयुमध्ये वयामध्ये जर माणसाला देह सोडावा लागला तर माणसाचं केलेलं सत्कर्म
ते माणसासोबत आहे आणि केलेलं कर्म सत्कर्म ते आपल्या कामी येते कुठं ना कुठं. तसं निश्चित रूपानं जीवात्म्याचं कर्तव्य आहे कर्म करणं. ही भगवान श्रीकृष्ण गीता बोलते कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कारण कर्म करावं लागतं हे जीवात्म्याचं कर्तव्य आहे. जीवात्मा, महात्मा आणि परमात्मा संसारामध्ये ह्या तीन जणांची अत्यंत आवश्यकता है. विचार जर केला तर संसार में जो रहता है उसको कहते हैं जीवात्मा, संसार में रहकर जो निर्लिप्त है उसको कहते हैं महात्मा, और संसार को अपने इशारों पे नचाता है उसको कहते हैं परमात्मा. ही ताकद एवढा स्वभाव प्रत्येकाचा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. जीवात्म्याचं कर्म करण्याची गरज आहे. चांगलं सत्कर्म कराल तर निश्चित रूपानं आपल्याला उगा आपण गैरसमज करून घेतो महाराज देवाला दोष देतो, देव महाराज सुख आहे दुःख आहे. हे सुख आहे दुःख आहे हे आपल्या प्रारब्धात महाराज एक साथ आहे की नाही. काय बोलायचे कमी विचार जर केला. केले कर्म झाले त्याची भोगा आले. आणि आमच्या गुरुजींचे गुरुजीनं काय सांगितलं आनिक न लगे रुसावे भोवता आपुल्या संचिता वाचोनिया. हो माणसानं कर्म चांगल्या स्वरूपानं करत चालावं. चांगलं निश्चित रूपानं माणसाच्या जन्माची वाटचाल चांगल्या स्वरूपानं होती. महाराज प्रत्येक माणसाला वाटतं आपला काळ, कारण प्रत्येक जण काळाच्या मुखामध्ये विचार केला तर आहे की नाही. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्रीराम से. मोठे महाराज सांगायचे बाबा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. महाराज कामामध्ये भगवंताचं भजन करावं चिंतन करावं आहे की नाही. कारण चिंतन केलेलं हे व्यर्थ जात नाही. आणि माणसाचं आयुष्य सुद्धा विचार केला तर महाराज परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये हे काय जमीन आसमानचा फरक आहे. प्रपंचामध्ये माणसाचं जसं जसं वय होतंय तसं तसं माणसाचं काय कमी होतंय. प्रपंचामध्ये जर पाहितलं मान सन्मान कमी होते. आणि परमार्थामध्ये जसं जसं वय वाढतंय तसं तसं परमार्थ वाढतंय, मान सन्मान बी वाढतंय असं वाढतंय महाराज. त्याच्यासाठी परमार्थ निश्चित रूपानं चांगल्या स्वरूपानं करावा, भजन करावं, चिंतन करावं. कारण बघा आतापर्यंत सनकादिक ऋषींचं तुमच्या समोर जर उदाहरण ठेवलं तर सनकादिक ऋषी 5 वर्षाचे कधी 6 वर्षाचे झाले नाही. सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवाला सुद्धा चिंता लागली हे असं कसं झालं असेल म्हणले. इथं तर सगळे काळाच्या मुखामध्ये शास्त्र सांगतंय काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेन भाषितम. एवढं मोठं भागवत घडलं म्हणले. त्या राजा परीक्षितला मारण्याची भीती उपस्थित झाली. ह्यांना काय झालं म्हणले विचार केला तर मरण्याची भीती उपस्थित झाली ना. अहो त्याला सुद्धा महाराज वाचवण्यासाठी त्याच्या मुलानं जन्मेजनं खूप यज्ञ करून बघितले, काही करून बघितलं, पण इथं चांगल्या चांगल्याचा इथं वशिला चालत नाही. त्याच्यासाठी इथं माणसाला चांगल्या स्वरूपानं कर्म करावं लागतंय. मग असे कर्म संत महापुरुषांनी अशा थोर महापुरुषांनी कर्म करत आले, जीवन जगत आले चांगल्या स्वरूपानं. आणि जीवन जगता जगता तुमच्या पुढे महाराज बरेचसे भक्तांचं चरित्र उदाहरणं ठेवतात. तर आपल्याला लांब कशाला महाभारतातले पितामह भीष्माचार्यांचं उदाहरण घ्या. पितामह भीष्माचार्यांचं उदाहरण घ्या. पितामह भीष्माचार्य महाराज ज्यावेळेस बाणाच्या शय्यावर पडलेले होते, हलणं डुलणं कठीण होतं, जाण्याची स्थिती होती महाराज.
त्या क्षणाला महाराज जाण्याच्या स्थितीमध्ये हलणं डुलणं कठीण आहे. आता इथून देवाला मी पाहितलं म्हणले फूल चढवण्यासाठी कुठून आणू, कारण ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला होता, ज्यांना भजन केलं होतं, देवाच्या चरणावर फुलं चढवण्यासाठी आयुष्यभर परमार्थ केला. मोठ्या महाराजांनी आयुष्यभर परमार्थ केला, सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चरणावर समर्पित झाले. तसंच पितामह भीष्माचार्यांना सुद्धा असा प्रश्न निर्माण झाला की मी शेवटच्या श्वासाला, माझा शेवटचा श्वास कशा स्वरूपानं मी देवाच्या चरणावर फुलं आणू शकतो की नाही. अशा स्वरूपानं महाराज पुष्पताग्र छंदामध्ये स्तुती केली होती. महाराज इतिमतिरुपकल्पितावतृष्णा भगवती सात्वत पुंगविगुण सुसुखमवगति क्वचित् विहर्तुम्. इतिमतिरुपकल्पितावतृष्णा भगवती सात्वत पुंगविगुण. एवढे महान भक्त पितामह भीष्माचार्य कुठून आणू म्हणले. पुष्पताग्र छंदामध्ये सुंदर स्तुती गायली महाराज. कृष्ण महाराज सुंदर स्तुती गायली. इति मती रूप कल्पिता व तृष्णा, ही जे माझी मती स्वरूप आहे, ही माझी बुद्धी आहे. जगाचा मालक समोर आला. समोर आल्यानंतर अगोदर अर्जुन दिसले. अरे अर्जुन, क्या तुम्हारा सारथी नाही आया बोले. तेवढ्यामध्ये जगाचा मालक समोर येऊन उभा राहिला. म्हणले दादाजी हमें याद किया क्या. हाँ हाँ आप आए हैं तो थोड़े से सामने तो आ जाइए बोले. थोडस समोर तर या ना म्हणले. महाराज एवढा मोठा पितामह भीष्माचार्यांचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. डोळ्यातून अश्रूच्या धारा आहे आणि अश्रूच्या धारेच्या माध्यमातून मुखातून शब्द बाहेर पडले. देवा तुम्ही आपल्या भक्तासाठी काय बनवू शकत नाहीत म्हणले. हा आपल्या भक्तासाठी काय करू शकत नाहीत म्हणले. आकुरो सचिवम दूतम. अरे कधी कधी तर पाहितलं गीतेचा ज्ञानाचा उपदेश करतात. शिष्य बनून शिष्यस्ते हम शादी माम त्वाम प्रपन्नाम. अर्जुनाला सांगितलं माझं शिष्यत्व ग्रहण कर, तेव्हा गीतेचा ज्ञानाचा उपदेश केला. कधी कधी तर पाहितलं म्हणले घोड्याचे लगाम आपल्या हातामध्ये धरून महाराज स्वयं स्वतः सारथी होतात म्हणले. पण देव होते कोणासाठी होते. भक्तासाठी. महाराज भक्तासाठी देव काय झालं नाही. अहो तुम्ही देवाला लाज लज्जा शरम वाटत नाही. तुम्ही चोकोबरायचं चरित्र डोळ्यापुढे आणा. चोकोबरायचं चोकोबाची बहीण झाला शारंगधर. वैनी उघडादार हका मारी. उच नीच काही नेनेव भगवंता. है की नाही. देवाला काही कमीपणा वाटत नाही. महाराज विचार केला तर साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. है की नाही. वा आता सगळी महाराज एक से बडकर एक एकाहून बळी रे. है की नाही. असा मोठा आनंद आहे. विचार जर केला तर महाराज देव फक्त तसा भक्त व्हावं लागतंय. देवाची प्रतिज्ञा आहे. एक पाऊल भक्तानं टाकलं तर 10 पाऊल भगवंत येते. महाराज
10 पाऊल समोर येते महाराज. महाराज असं एक नाही, असे बरेचसे भक्त आहेत. कारण देवाला तसं भक्त आवडतंय आणि तसा परमप्रिय भक्त. आता भक्त किती आवडतात तिकडे जास्त जात नाही, आहे की नाही. देवाला न च संकर्षण न च लक्ष्मी न च आत्मयोनी, स्वयं स्वतःचा जीवात्मा जेवढा आवडत नाही तेवढे देवाला भक्त आवडतात. विठाला विठाला. मग हे स्मरण हे संतांचं क्षण. आता मोक्ष जर विचार केला तर मोक्ष बऱ्याच प्रकारचे आहेत, परंतु मोक्ष मिळण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, आहे की नाही. मोक्षाचे विचार केला तर महाराज समीपता आहे, सलोकता आहे, स्वरूपता आहे, संयुज्यता मोक्ष आहे की नाही. सद्यमुक्ती आहे, क्रममुक्ती आहे, आपण बरेचशा मुक्त्या बघितलेल्या आहेत महाराज. परंतु जिथं माणसाचा मृत्यूच होत नाही असं त्याचं नाव आहे मोक्ष. माणसाचा कधी मृत्यूच होत नाही. आता ह्या मृत्यू लोकांमध्ये मृत्यू प्रत्येकाचा होतोय. तुमचा मृत्यू आहे, माझा मृत्यू आहे, सर्वांचा मृत्यू आहे. परंतु असे 5 वर्ग आहेत, त्याचं नाव मोक्ष आहे. त्यालाच कूट प्रश्न म्हणतात, माहिती. जसं आपल्या कीर्तनकार काही महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकार आहेत. हां, कोण? हां, माधव महाराज राऊत बीडचे. कूट अभंगावरच कीर्तन असतात. तसे काही कूट प्रश्न बी आहेत, काही कूट प्रश्न बी असतात. आता मला सांगा, माझा पहिला कूट प्रश्न आहे, दोन्ही बाजूला वाहणाऱ्या नदीला कधी बघितलं तुम्ही? सांगा. बसलेले इथले मंडळीने बघितलं असलं तर सांगा मला, आणि जे सांगल त्याला सोन्याचं नाणं. दोन्ही बाजूला वाहणाऱ्या नदीचं नाव, पूर्व बाजूला बिन पश्चिम बाजूला बिन. हा, दोन्ही याला कूट प्रश्न म्हणतात. काही कूटनीती असते, है की नाही. मग याला कूट प्रश्न म्हणजे हे कूट कशा स्वरूपाने आहे? दोन्ही बाजूला वाहणाऱ्या नदीचं नाव काय? जिचं नाव आहे माया, आहे की नाही. एका बाजूनं सृजन चालू आहे, एका बाजूनं संवार चालू आहे. मग तेच कोणाकडे डिपार्टमेंट आहे? हे सृष्टीचा निर्माता आहे, पालन करताय, सृजन करताय आणि संवार करताय. वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत महाराज. ते ग्रामदैवत, आता या काही दिवसाखालीच महाराज ग्रामदेवताचं कलशारोहण सोहळा झाला. ब्रह्मपुरीकर मंडळी ह्या 9 तरुण मित्रमंडळ जोरदार महाराज कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूप. कथा बी आमचीच होती, बापू महाराज खूप महाराज. आणि गाव लहान आहे, मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान आहे महाराज. ब्रह्मपुरीचे सर्वच मंडळी तशी स्वरूपा नाही महाराज. त्याच्यासाठी ह्या ग्रामदैवाचं सृष्टीचं पालन, सृजन आणि संवार, त्या दोन्ही बाजूला वाहणाऱ्या नदीचं नाव माया आहे. पण एकदा माणसाचा मोक्ष झाला, मोक्षरूपी प्राप्ती मिळाली, तर माणसाला 5 वर्गामध्ये बसण्याची गरज नाही. ती 5 वर्ग कोणकोणते? पतन फलाशा बंद भई, मृत्यू जहां पर नाही, प फ ब भ म सो फल रहत कहाय. हो, त्याच्यासाठी ह्या 5 वर्गामध्ये पितामह भीष्माचार्यांना स्तुती केली होती, माहिती मागितली. महाराज देवा म्हणले, तुम्ही माझ्यासमोर उत्तरायणमध्ये आहेत, उत्तरा मातेच्या गर्भामधून तुम्ही माझं रक्षण केलेलं म्हणले, बस. आणि तुम्ही माझ्यासमोर आहेत. आता 6 महिने दक्षिणायन आणि 6 महिने उत्तरायण असतं. उत्तरायण म्हणजे देवताचा दिवस असते आणि दक्षिणायन म्हणजे रात्र असते. आता एखाद्याच्या घरी जर रात्री 12च्या सुमारास जर गेले तर दरवाजे उघडे मिळतात का? बंद मिळतात. त्याच्यासाठी उत्तरायण मध्ये जाणं सगळ्यात मोठं भाग्य. विठाला विठा. हो, उत्तरायण मध्ये जाणं सुद्धा मोठं परम भाग्य. मग माणसाचं शेवट कशा स्वरूपानं व्हावं, है की नाही. पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं, असं परम पावन योग कधी लागेल का? म्हणले, एकादशीचा पर्व काळ आहे. आणि बघा, मोठे मोठे थोर महापुरुष शक्यतो मोठ्या मोठ्या तिथी गाठतात. एकादशी नाही तरी मग द्वादशी. आपल्या सद्गुरू मोतीराम महाराजांनी पंचमी, श्रावण वद्य पंचमी, पण मोठ्या महाराजांनी जर तिथी गाठली त्यांच्याच गुरुवार, है की नाही. हरिभक्ताच्या साक्षीने भीमेच्या खुशी देह समर्पिला विठ्ठल चरणाशी. पर्वकाळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी, रायमाला सबोधी पंढरी निवासी. महाराज मोठ्या महाराजांनी द्वादशीचा पर्व काळ गाठला, कारण तिथी गाठण्याची स्थिती असते. पितामह भीष्माचार्य एकादशीची तिथी होती, सायंकाळचा वेळ होता आणि ही स्तुती गायली महाराज की देहांत काले तुम सामने हो, मुरली बजातोय मन को लुभाते. यह गीत गाकर तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवेती. हो,
माणसाची प्रत्येकाची इच्छा असते आपला अंतिम श्वास सुटते वेळेस देवाचं भजन देवाचं स्मरण मुखामध्ये यावं है की नाही. पण देवाचं स्मरण सहजासहजी येते का महाराज? येते का सांगा? हा अहो आयुष्यभर परमार्थ करावं लागतंय. रात्रंदिवस भजन करावं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणजे किती पुण्य लागेल ह्याला महाराज मुखामध्ये स्मरण व्हायला. महाराज भागवत शास्त्र सांगतंय, इथं शास्त्र बोलतंय भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगम च लभते पुरुषो यदा वै. एका जन्माचं पुण्य नाही, किती जन्माचं? जन्म जन्मांतराचं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठल कृपा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा देवानं कृपा केली. महाराज खूप पाहितलं जन्मजन्मांतरानं भगवंताचं स्मरण व्हावं लागतंय. मग त्या पितामह भीष्माचार्यांनी आयुष्यभर भजन केलं. परंतु शेवटी महाराज अंतिम श्वास सोडत सोडत सुद्धा काय केलं? स्तुती गायली महाराज जगाच्या मालकाची. तुका मने सुखा काळी आले नाम ज्याच्या मुखा. महाराज हे धुरंधर मामला आहे की नाही? हा जोरदार टाळी होते एकदा. आपलं नाही तरी 7 दिवस झाले जोरदार. हे ह्या मंडळीचं कधी ऐकू आपण? आणि हे कुठं सापडतं ना आपल्याला एवढी एकांतात? हा त्याच्यासाठी महाराज खरंच भाग्यवान आहेत आम्ही. मुखामध्ये नामस्मरण अंतिम क्षणाला येणं हे मोठं परम भाग्याची लक्षण आहे महाराज. आणि त्याच्यासाठी माणसाला आयुष्यभर परमार्थ करावं लागतंय. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हो भगवंताचं भजन करण्यासाठी याच्यासाठी महाराज रात्रंदिवस चिंतन करावं लागतंय. मग माणसाचा शेवट, बऱ्याच लोकांचा शेवट कशा स्वरूपानं होतंय. पण आमच्या सत्पुरुषांकडे जर बघत गेले तर यांचे शेवट कशा स्वरूपानं झाले हे गोड शेवट होण्यासाठी आयुष्यभर परमार्थ करावं लागतंय. अभंगाचं यासाठी केलं होतं Whoa!
जोरदार टाळी होते शेवटचा दिस गोड व्हावा हो माणसाचा गोड होण्यासाठी आयुष्यभर परमार्थ करावं लागते चिंतन करावं लागते ज्ञानदान आहे अन्नदान आहे वस्त्रदान आहे अनेक अनेक स्वरूपाचं बस असे दान धर्म करावं लागते शास्त्र सांगते दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान समासव्यास योगता कारण अन्नदान सुद्धा होणं हे माणसाचं भाग्यच आहे मोठ्या महाराजांना आवडत होतं लेने को अन्नदान देने को लेने को हरिनामावर देने को अन्नदान अशी स्थिती मोठ्या महाराजांच्या जीवनात कारण जिथं अन्नदान जर होत असेल तर महाराज जगाच्या मालकाला सुद्धा यावंसं वाटतं हो विठेवरचा मालक आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे त्याला सुद्धा तुमच्या घरी यावंसं वाटतंय आणि जिथं काहीच अन्नदान नाही काहीच सत्कर्म नाही काहीच धर्मदान धर्म नाही तिथं कसा देव येईल महाराज हा अहो साधं विचार जर केला तर माणसाचं घर जर स्वच्छ नसेल तर माणसाला बसा वाटतंय का एक क्षण सुद्धा बसू वाटत नाही पण माणसाचं घर जर स्वच्छ टापटीप जर असेल तर माणसाला तिथं महाराज बसा वाटते तसं हे देवाला सुद्धा घर आवडेल की नाही आता उग तुमचा हे बंगला आहे बंगला जर माणसाला बनवायचा असेल तर बंगल्यामध्ये भरली जाते की नाही मग जे नाही ते भरले जाते मोठमोठ्या लोखंडाच्या सरिया टाकून पिलर उभा केले जातात पिलर उभा करून बंगल्यामध्ये सगळं झालं प्लास्टर झालं पण बंगल्यामध्ये राहिला काका आनंद कधी येते रंगरोटी झाली जरा पीयूपी टापटीप झाली मग कसा बंगला दिसत आहे केवढ्याचा बंगला आहे 1 कोटीचा बंगला आहे म्हणले आता बंगल्यामध्ये जर महाराज ह्या बंगल्यामध्ये जर पाहितलं शत्रू असताल कोणकोणते काम क्रोध लोभ मद मत्सर्य अहंकार तर देव येते का तिथं येऊनी गोपाल राहित येऊनी गोपाल राहित असेल तुका म्हणे चित्ते निर्मळ तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल काम क्रोध बस हे कोणी जर नसलं तर देव येते महाराज इथे शास्त्र सांगते सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्य निवसते हृदय तेषां श्री हरिर भक्तिरेका हरिरपि निज लोकम सर्वथा तो विहाय हो भक्ती सूत्रोपणब्धा देव येते पण कुठं जिथं अन्नदान जिथं सेवा होऊ लागली एका घरी महाराज खूप कारण बघा जिथं धन आहे तिथं अन्नदान होईलच ह्याची गॅरंटी आहे का अहो काय काय जागेवर खूप धन आहे अरबो खरबो संपत्ती मात्र माणसाला दान करण्याची प्रवृत्ती होत नाही बडे बडे मंदिर कोण काम के बडे बडे मंदिर कोण बड़े बड़े मंदिर कोण काम के काही गरीब खूप श्रीमंती आहे खूप वैभव आहे परंतु काय कामाचं महाराज
जिथं खाण्यापिण्यासाठी बसलं तरसावं लागते. तसा नियम आहे शास्त्राचा. 2 परिस्थितीमध्ये माणसानं जेवण करावं, भोजन केलं पाहिजे. एक तर खाऊ घालणाऱ्याच्या हृदयामध्ये प्रेम पाहिजे, नाही तर उगच आलो तर पाहिलं बस इथं कोणी आम्हाला ओळख नाही पाळख नाही, मग अशा परिस्थितीमध्ये तरी जेवण करावं. पण शास्त्र आता बघा, जगाच्या मालकाचं तुमच्या पुढे उदाहरण ठेवता येईल. आता आपल्याला पंढरनाथ गुरुजी घेऊनच गेले तिकडं, है की नाही. महाराज जगाचा मालक गेला, दुर्योधनाकडे बघितलं म्हणले अरे दुर्योधन, तुझ में देखा जाए तो बस तुझ में भक्ती नाहीये. बोले तू माझा समधी आहेस, पाहुणा आहेस, रिश्तेदार आहेस, पण तुझ्यामध्ये प्रेम नाही म्हणले. आणि प्रेम जर नसेल तर काय उपयोग आहे महाराज. बस प्रेम का भूखा हूं मैं, प्रेम ही एक सार है, प्रेम से मुझको भजो भव से बेड़ा पार है. ना तुझ में प्रेम आहे, ना तुझ में भक्ती आहे, तो रिश्तेदार आहे, समधी आहे, पाहुणा आहे, सगळं काही आहे, सगळं खरं आहे, आता बस काही नाही. तेवढ्यामधून ते पाहितलं विदुर काकाला म्हणले, विदुराच्या घरी घेऊन गेले. देवाला काय तुमची श्रीमंती बघत नाही, तुमची गरिबी बघत नाही, तुम्ही किती ज्ञानी आहेत, किती अज्ञानी आहेत, असं काही बघत नाही. देवाची कृपा स्वतंत्र आहे. विठ्ठला प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. काही लागत नाही देवाला महाराज, बस तुमचं प्रेम. काही लोकांचं एक गैरसमज असेल, देव ज्ञानी लोकांवर कृपा करत असेल, हे चुकीचं आहे. ज्ञानी लोक काही घेणं देणं नाही, किती ग्रंथ शिकला, किती वेद आहेत, किती शास्त्र पाठ आहेत, काही घेणं देणं नाही गुरुजी. फक्त मान तसं जर असेल तर मला सांगा, ते गजेंद्र कोणत्या गुरुकुलामध्ये गेला होता. तुम्ही म्हणत असता श्रीमंत लोकांना देव मिळाला असता तर विदुराणीच्या घरी देव आले असते का? जगद्गुरु तुकोबाराच्या घरी देव आले असते का? दरदरीत पाण्या माझ्या रांदिल्या कन्या, काय करू उपचार खूप मोड की जर. हो, जगाच्या मालकाला फक्त भाव पाहिजे. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जनती टाळ, सदा जन जनती टाळ, सदा हो जन जनती टाळ, सदा जन जनती टाळ, सदा जन जनती टाळ, सदा जन जनती भाकरीचे ठाणे वाह गाती राम नाम गाती राम नाम नाणे, गाती राम नाम, गाती राम नाम, राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जनती टाळ, सदा जन जनती टाळ, सदा विठ्ठल परम खरं धन हे वैष्णवा घरी सर्व काळ सदा झनझनती टाळ. रोज रात्रंदिवस परमार्थ देवाचं चिंतन, देवाचं भजन. असंच महाराज एका घरी सुंदर महाराज भजन होत होतं. खूप धनाढ्य घर होतं, मोठं श्रीमंतीचं घर होतं महाराज. खूप ऐश्वर होतं, पण योगायोग लेकरू बाळ नव्हतं, मूल बाळ नव्हतं. कारण काही जागेवर दास भगवंत परीक्षा भारी घेतात महाराज, है की नाही. कुठं CET घेऊन पुन्हा TET मध्ये उतरतात,
तसं देव बी आपल्या आपल्या भक्ताची परीक्षा घेतात. खूप देऊन बघतात, खूप धन दिलं पण महाराज तिथं लेकरू मूलबाळ नाही, दुखी झाली नाहीत महाराज. दुखी व्हायचं नाही, देवाला आपलं मूलबाळ समजायचं, देवासोबत सगळं उठणं बसणं. महाराज ते मालकीनबाई म्हणल्या, मालक आपल्याकडे एवढं धन आहे, एवढं ऐश्वर आहे, एवढं संपत्ती आहे, मग याचं काहीतरी आपलं सत्कर्म व्हावं, सत्कीर्ती व्हावं, आपल्या सोबत येणार असं. आता माणसानं सोबत येणार, जर माणसानं इथे किती जरी कोटीचा बंगला बनवला, किती जरी काही ऐश्वर धन कंपन्या फॅक्टऱ्या करून ठेवल्या, आपल्या सोबत आहेत का? सर्वत काहीच नाही महाराज. 2 गज कफन का टुकड़ा तेरे उसमें साथ होगा. अकेला आया है अकेला जाना पड़ेगा. चली रे चली तेरी सज धज के चली डोली. त्याच्यासाठी माणसानं सावधान झालं पाहिजे, आहे की नाही? सावधान झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे महाराज. ज्या क्षणाला महाराज आयुष्यभर परमार्थ केला कोणी, तो जो दृष्टांत सांगत त्या भक्तांचं महाराज घडलेला प्रसंग आहे. आयुष्यभर, कारण मालकीने जर मालकाला साथ दिली तर त्याच्यामध्ये परमार्थात निश्चित रूपानं वाढ होती महाराज. दुधामध्ये साखर आहे. मालकीनबाई म्हणल्या, मालक आपल्या सोबत येणार काय? फक्त आपल्या सोबत केलेलं, माणसानं चांगलं केलेलं सत्कर्म, सगळं दान धर्म पूजा पाठ हे केलेलं हे सोबत आहे. मग आजपासून काय करायचं म्हणली? आजपासून दोघा नवरा बायकोनं ठरवलं की आपल्या घरून एकही संत वैष्णव वारकरी बिना जेवणाचा गेला नाही पाहिजे. ते नित्यनियम विचार जर लावला तर महाराज संपूर्ण नित्यनियम लावला. माणसानं नित्यनियम जीवनामध्ये काही ना काहीतरी ठेवावं. नित्यनियम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. रोज नित्यनियम होता महाराज. रोज महाराज बरेच संत महात्मे येत होते. चातुर्मास जवळ आला, चातुर्मासामध्ये संत महात्मे भजन भोजन करायला लागले. सगळे आनंद महाराज. पाहता 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 बराच वर्षाचा कालावधी गेला. मी का सांगत आहे एवढा दृष्टांत घडलेला प्रसंग? कारण जिथं अन्नदान होतंय, जिथं पाहितं देवाला सुद्धा यावंसं वाटतंय. सहज स्वरूपानं मालकीनबाई सायंकाळच्या वेळेला म्हणली, मालक खूप वर्ष झालं आपण सेवा करता 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 म्हणली, जरा हातपाय वयामानानं काम करीनत म्हणली. आता जसं वृद्धावस्थेनं जवळ आलोत म्हणली, परंतु एखादं 10-12 वर्षाचं लेकरू हाताखाली घ्यावं. कारण कशासाठी? काही वाढील करील व आपल्याला हाताखाली कोणीतरी असावं. दोघांची चर्चा चालू होती. तेवढ्यामध्ये चालू असताना महाराज ही चर्चा जगाच्या मालकानं, विठेवरच्या मालकानं ऐकली. बस मालक भगवंत म्हणतच होते, मी याचाच अवसर बघू लागलो म्हणले, आहे की नाही? कारण महाराज याचाच अवसर बघू लागलो म्हणले. विचार केला महाराज, देवानं ही चर्चा ऐकली की त्या क्षणाला महाराज देवानं 10-12 वर्षाच्या लेकराचं रूप धारण केलं. रूप धारण केल्या महाराज सकाळी मालक फिरण्यासाठी मॉर्निंग वॉकला निघाले. सकाळी असं तसं परभणीहून लोक येतात महाराज, ब्रह्मपुरीपर्यंत पुन्हा वापस जातात. मॉर्निंग वॉकला निघाले होते. मग सहज दिसले देवाचं रूप महाराज. अंगावर मळके फिळके कपडे होते. देव विचारलं म्हणले, कोणाचा आहेस म्हणले बेटा? म्हणले बस एकटा जीव आहे म्हणले. एकटा जीव आहे की नाही? मागन पुढे. म्हणले एकटाच आहे म्हणले काय नाव आहे? म्हणले अंतर्यामी. नाव तर खूप सुंदर आहे म्हणले. मग काय म्हणले, काय कुठं राहण्याची व्यवस्था काय? म्हणले काही नाही, असंच आहे म्हणले मग आमच्या घरी येशील का म्हणले. आता ह्या दोघांचं रात्रीच बोलणं बसणं झालं होतं. मालकीनीचं बोलणं झालं होतं. मालकीनी सहज म्हणली होती, देवानं पाठवलं. देवानं घरानं ऐकलं गडी म्हणले, महाराज घेऊन आले. चला म्हणले. मग आल्यानंतर देवानं शर्त ठेवली महाराज. काय शर्त ठेवली लक्ष घ्या. म्हणले मालक म्हणले मी राहतो, संत सेवा करतो, सगळं काही करतो गडी म्हणले, पण मला खायला प्यायला जास्त लागत आहे म्हणले. जेवायला किती टाइम लागत आहे म्हणले? 4 टाइम. आताचे लोक किती टाइम आले मामा? 2 बी अवघड झालंय. 1 रोगराई एवढी वाढली की भयानक महाराज. खाण्यापिण्याच्या नावानं बस डॉक्टर लोक सांगतात पालकाचं पाणी उकळू प्या काका.
कारण एवढे रोग आले ज्याच्या फॅक्टऱ्या कारखान्या त्याला शुगर, काही स्वीट आयटम. महाराज लई अवघड आहे. जिथं दात आहे तिथं चणे नाहीत. दुधे साहेब जिथं चणे आहेत तिथं दात नाहीत. विचार केला तर महाराज सगळं भगवंतानं बस म्हणले जेवाय जास्त लागत आहे म्हणले. जिथं आपलं जेवणाचं काढलं तिथं आपण राहत नाही. काही हरकत नाही म्हणले. घरी घेऊन आले, मालकीनीला आवाज दिला, मालकीनबाई आले म्हणले बघितलं म्हणले रात्रीच आपल्या दोघांचं बोलणं झालं आणि योगायोग देवानं पाठवलं. आपलं देवानं ऐकलं घरानं म्हणले याचं नाव अंतर्यामी आहे म्हणले. बस पण एक शर्त आहे म्हणले याला खायला प्यायला जास्त लागत आहे. ह्याच्या खाण्यापिण्याचं माणसानं काढू नये आणि काढू बी नाही माणसानं खाण्यापिण्याचं कोणाचं. अहो माणूस जेवढं लागल तेवढंच खाईल ना, का पोटावर बांधित आहे माणूस. पण जगाच्या मालकानं विचार जर केला तर म्हणले याला खाण्यापिण्याचं काही काढू नको बरं म्हणले. काही हरकत नाही म्हणले. देवाच्या दयेनं म्हणले काय कमी आपल्या इथं म्हणले सगळं आनंद आहे म्हणली. राह म्हणली महाराज. परंतु महाराज मालकीनबाईच्या काही दिवसानं मुखातून निघून गेलं शेजारणीच्या घरी. सहजच गेली. आता शेजारणीच्या इथं गेल्यावर शेजारीन म्हणली काय म्हणली लई थकल्यात म्हणली. काय झालं काय नाही असं लई तब्येत हल्ली. नाही सहजच निघून गेलं मुखातून. ते आमचा सेवक नाही का कोण अंतर्यामी म्हणली. सेवा तर लई लवकर करते म्हणली. सगळी सेवा करते, हाताखालचे काम सगळे करते. पण एकच आहे म्हणली त्याला खायला जास्त लागत आहे. खायला जास्त लागत आहे म्हणण्यास आणि अंतर्यामी अंतर्ध्यान होण्यास एकच झालं बापू. निघून गेले देव. निघून गेले. सायंकाळी संध्याकाळची 3 ताटं लागत होते. मुलासारखं प्रेम करत होते. पुत्र व स्नेह करायचे. जवळ 3 ताटं मालकीनबाईला म्हणले बघ म्हणले अंतर्यामी कुठे आहे. महाराज म्हणले दुपारपासून दिसणं म्हणली. कुठे आहे की म्हणली. महाराज आवाज दिला बघ म्हणले इकडे बाजूला इकडं तिकडं असेल म्हणले. महाराज कुठंच दिसला नाही. महाराज दिसला नाही म्हणले. तू काय जेवणाबद्दल म्हणलीस का म्हणले. मी म्हणले. आता कोणाच्या इथं म्हणली. शेजारणीकडे म्हणली. आणि ती शेजारणीकडे म्हणली असेल तर त्याला कसं कळालं असेल म्हणली. त्याला कसं कळालं असेल म्हणली मला काय माहित म्हणले. महाराज आता हे साधारण भक्त थोडी होते. महाराज हे बी एवढे महान होते म्हणले. माझा अंतर्यामी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी बी जेवणार नाही. ताट बाजूला सरकविलं की महाराज आता मालक जेवणत मालकीनबाई कशा जेवत. त्या काय आपल्या मालकीने थोडी आपल्या मालकीने ते आधी गुटू खाऊन बसतात मग येण्यामध्ये टाइम जाते. महाराज मालक असं 1 नाही 2 दिवस नाही असे 14 दिवस झाले. 14 दिवस झाल्यावर जगाच्या मालकाला विठेवरच्या मालकाला चिंता लागली. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. महाराज देवाला स्वयं स्वतः छोटंसं रूप धारण केलं. अंतर्यामीचं रूप धारण केलं. उठा म्हणले मालक तुमच्याकडून काही कमी नाही पडली म्हणले. कशाचं मला दुःख नाही काही नाही. तुमच्या घरी संत सेवा होऊ लागली म्हणून मी तुमच्या इथं संत सेवा करण्यासाठी आलो होतो म्हणले. त्याच्यासाठी जिथं संत सेवा होती ना तिथं जगाचा मालक सुद्धा जवळ येते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. माणसाला पाहितलं संताचं दर्शन जरी झालं तरी सुद्धा मोक्ष आलिंगन घडे. मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. मोठे महाराज काही ठिकाणी कीर्तन जरी कमी केलं, कीर्तन जरी नाही घडलं जास्त, पण लोक कशासाठी तरसत होते. गेली पापा तुटी दैने गेले उठा दैने गेले उठा दैने गेले उठा माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीसं होते कशानं. संताच्या दर्शनानं. महाराज केवळ संताचं दर्शन जरी झालं तर माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीसं होते. मोक्ष घडल ह्याच्यामध्ये नवल नाही.
पण बस दर्शन भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर नाम वफुईक इनके पदबंधन किये नाशत विघ्न अनेक अनेक स्वरूपाचं दुःख निवारण करण्याची ताकद आहे. मग बस असं जर पाहिलं स्थान जर सापडलं संतांचं तर महाराज म्हणतात मी निश्चिंत झालो अभंगाचं. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. हे आशीर्वाद लय मोठ्या बाबांचा लागलेला आहे महाराज. आता हे खरं जर नातं जर विचार केलं तर महाराज उद्धव गुरुजी आमचे भाषे लागतात मालकाचे आमचे योगायोग महाराज त्याच्या आमचे बाबाकडे रडत रडत चाल म्हणले. महाराज म्हणले तिसरा मुलगा झालाय म्हणले आहे का नाही. आता हे 3 भाऊ आहेत आमचे उद्धव गुरुजी बापू. बरं त्यांच्या जीवनातला अनुभव त्यांना माहिती की नाही मात्र मला अजून माहिती आहे. म्हणले हे झालाय. आणि विशेष म्हणजे गुरुजींचं लय मोठं महाराज प्रॉब्लेम होता बोलण्याचा. त्यांचा वैयक्तिक लय मोठा. त्यांच्या इथं असं करंगळी बसल असं छिद्र होतं मध्ये. मोठ्या महाराजानं पाठीवर हात टाकला उद्धव बापूंच्या महाराष्ट्रच गाजविल म्हणले. आणि आज ते शब्द मला नारदे गादी इथं आठवायला महाराज. आज केवळ महाराज महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर ख्याती आहे महाराज. टॉप 10 मध्ये चांगल्या चांगल्या विशारद मंडळीमध्ये महाराज उद्धव गुरुजीचं नाव झालेलं आहे. हे कोणाचा आशीर्वाद आहे. मोठ्या महाराजांचा आशीर्वाद आहे. एवढं जोरदार महाराज विचार जर केला तर बस महाराज संत महात्म्याची कृपा कधी होईल कशी होईल हे सांगणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी संतांच्या शरणमध्ये यावं लागते आहे की नाही. ध्येयम सदा परिभवग्नमविष्टदोहम तीर्थास्पदम शिववीर्यम चिनुतम शरण्यम. संत महात्म्याची कृपा जर झाली संत कृपा झाली इमारत फळा आली. 5 कृपा होतात. 5 कृपापैकी 4 नाही झाल्या तरी चालेल पण ही संत कृपा व्हावं ही संत कृपाची ताकद आहे. विठाला विठाला निश्चिंत झालो म्हणले महाराज. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. आता तृष्णा ह्या शब्दाचा अर्थच असा आहे की माणसाची धाव थांबत नाही महाराज. थांबती का. जसं हरिण आहे इथं उदाहरण जर बघितलं तर जसं हरिण आहे ते हरिण मृगजळ उन्हाळ्यामध्ये पाहितलं जसं रस्त्यावर ते पाण्यासारखं तलावासारखं दिसतात लहरा त्या गरमीनं उष्णतेनं. तसं पाहितलं त्या हरणाला वाटतंय तळ इथं आलंय म्हणून जे धूम ठोकीत पळत चलतंय महाराज ते. पण किती किलोमीटर पळालं म्हणजे ते तळ जवळ येईल सांगा ना.
तेच उदाहरण आमच्या तुमच्या संसारिक लोकांचं आहे. संसारी लोकांना वाटतंय आज धाव थांबल, उद्या धाव थांबल, आहे की नाही. आता माणसाला वाटतंय घर झालं गडे गुरुजी, परभणीसारख्या ठिकाणी आपलं घर झालं म्हणले आता काही करायची गरज नाही. एवढ्या घर झालं मन थांबलं का? हा, आता घर झालं की लगेच गाडी घेतली टाटा पंच. टाटा पंच झाली की महाराज पुन्हा मन थांबलं. आता मन थांबलंय का? आशाचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, गेले 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 गेले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. हो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मनरूपी जे काठा आहे, एक काटा एक टोचला तो काढीपर्यंत दुसरा काटा टोचते. असं करता करता तुम्ही किती दुःख पाहितलं सुखी होतल. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. हो. दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राज्य दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, दुखिया दुखिया सुखिया सुखिया कोई नहीं नहीं रे, दुखिया बाबा सुखिया कोई नहीं दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, कोई नहीं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नाही रे. कोणीच महाराज सुखी नाही, है की नाही. कोणाकोणाला वाटतंय महाराज राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, है की नाही. ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी, विष्णू कहे सुख चतुर्णान को भारी. प्रत्येकावर ढकलतात मात्र सुख महाराज जागच्या जागेवरचे महाराज. त्याच्यासाठी माणसानं माणसाची धाव बस थांबवली पाहिजे महाराज, थांबवली पाहिजे. म्हणजे माणूस, प्रत्येक माणूस जीवन आशेवरच जगत आहे की नाही. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही एवढं सांगायले, पण प्रत्येकाचं जीवनच आशेवर आहे ना. आशा उपजले भगवंताशी, निज वामनत्व आले त्यासी, व आशेने केले दिन दुबळेशी. हो, आशा, आशा ही शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. आशा ही परम दुःखम, निराशा ही परम सुखम. आशा न करणं हे सर्वात मोठं सुख आहे. त्याच्यासाठी महाराज ह्याच्यामुळं काय भगवंताचं स्मरण आहे, भगवंताचं नाव आहे की नाही. भगवंताचं नाम, कारण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे. 4 वेद 6 शास्त्र 4 वेदी जान साही शास्त्र कारण 18 पुराणे हरिशी गाती. कारण हे संपूर्ण जर सार काढला कोणत्याही ह्याचा संत महापुरुषांनी काढला तर शेवटी नामस्मरण आहे. आता एवढं मोठं भागवत आहे, शेवटी सगळं भागवत वेदाचा सार, संपूर्ण सार सांगून काय निघालं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम नमामि दुःख शमनस्तम तम नमामि हरिम परम. हो, नामस्मरण सार आलं. त्याच्यासाठी महाराज कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्णेची या विठोबार सर्व
त्याच्यामुळं पाहितलं म्हणले ही मुक्ती आमच्या हातामध्ये. संत महापुरुष म्हणले विचार जर केला तर महाराज जगद्गुरु तुकोबारा सांगतात ही मुक्ती मिळण्यासाठी बस हे सर्वसाधारण आहे. आयुष्यभर परमार्थ भजन कीर्तन चिंतन याच्यामध्येच आहे. नाहीतरी बस माणसाचं जीवन थोडंसं आहे. आता सतयुग द्वापर त्रेता कलियुग सुरू होऊन 5000 वर्षे व्यतीत झाले. एक युग माणसाचा एक शून्य काका कमी होत गेलाय. कलियुगामध्ये माणूस किती वर्ष जगायले? 100 वर्ष. चला 100 वर्ष जगताना तुमची गॅरंटी आहे का? अहो काय बघाय भेटायले महाराज. बस वयाच्या 60व्याच वर्षी गेले, 50व्याच वर्षी गेले. आता काल महाराज विचार जर केला तर बस ते कीर्तनकार आपले भगवान महाराज रेडचकर, जास्त वय नव्हतं महाराज, पण माणसाच्या एवढं हे झालं महाराज. पाहता कॅन्सर, लिव्हर कॅन्सर होऊन महाराज भगवान महाराज रेडचकर गेले महाराज. म्हणजे विचार जर केला तर महाराज माणसाचं काय खरं आहे? त्याच्यासाठी माणसानं काय केलं? क्या किया तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत छोड़ के पिता है शराब, भगवान के नाम से मुह मोड लिया. त्यासाठी माणसाचं सर्व सार आहे भगवंताचं नामचिंतन भजन करा. मोठ्या प्रेमानं बस आयुष्यभर परमार्थ करा. कारण माणसानं स्थिर गतीनं चालावं परमार्थामध्ये, आहे की नाही? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आहे की नाही? भगवंताचं स्मरण करत चालायला पाहिजे. त्या कासवाच्या चालप्रमाणे भक्ती केली पाहिजे. भक्ती एवढी सोपी बी नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, एका मार्गानं भक्ती तो बहु सोपा. म्हणजे बाजूला विचार जर केला तर भरपूर हे, पण सांगायचं तात्पर्य भगवंताचं चिंतन करत चला. आयुष्य आपलं उर्वरित आयुष्य भगवंताच्या चरणावर स्मरण करा. कारण 4 आश्रम आहेत: ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. पण गृहस्थ आश्रमावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत प्रपंच करत परमार्थ आपल्या सिद्धीच्या टोकाला घेऊन चला. अभंगाचं शेवट. म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. धावत्या वेगामध्ये चिंतन करण्याचे प्रयत्न केले. पुनश्च एकदा स्मरण करून देतो, ज्यांच्या गोड जेवणानिमित्त सुंदर असं आयोजन केलेले जे जनार्दन रामरावजी बेटकर यांचं गोड जेवण आणि त्यांचेच विणीत असणारे श्री विठ्ठल भाऊ जनार्दनराव बेटकर ब्रह्मपुरीकर असा सुंदर परिवार आहे. त्यांचं असं सुंदर आयोजन आहे. महाराष्ट्रातील गुरुजन मंडळी, संगीत विशारद आमचे उद्धव गुरुजी आळंदीकर असतील, श्री संगीत विशारद पंढरनाथ बुवा कदम असतील, मृदंगाचार्य कृष्णा महाराज भोरकडे व इतर परिसरातील सर्व आमचे रेणकापूरचे लक्ष्मण महाराज आहेत, मोंजा भाऊ आहेत, बाबर आहेत, आमचे भगवान महाराज, हे सर्व विचार जर केला तर ही सर्व मंडळी आहे. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. एकदा जोरदार टाळी होता साऊंड सिस्टीम बदलवी. ज्यांना साथ केले तेही सुंदर ऑपरेटर आहेत. नाव बी त्यांचंही कृष्ण आहे, बाळूदाजी, आहे की नाही? वा, तेही उपस्थित आहेत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आमचे चौबदार सर्व, एकदा टाळी होता जोरदार. महाराज मोठ्या महाराजांचे दिंडीचे चौबदार आहेत आमचे, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. सर्व परिसरातील भाविक भक्त, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी सर्वजण. आता नाव घेणं सर्वांचे शक्य नाही. तरोडामधील असतील, ब्राह्मणगाव असतील, अजून इतर प्रत्येक ठिकाणी पंचकृषीतून आलेली भाविक भक्त मंडळी आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन झालेली सेवा मोठ्या महाराजांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथंच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज